लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊन आहोत. आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. प्रामुख्यानं काय नियोजन झालेलं आहे या बैठकीमध्ये? नाही, एक तर रिअप्रोप्रिएशनच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि पुढच्या वर्षीचा प्लॅन जो आहे तो आपण तयार केलेला आहे. आणि उद्या आता CM साहेबांची बाकी जी ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये आपण आता आपल्याकडनं जी मागणी आहे ती हे करतो आहे. साधारण आपण 550 कोटीपर्यंत 560पर्यंत आपण आता उद्याच्या ह्याच्यात मागणी करू. रोहित पवारांनी अजितदादांचा जो अपघात आहे त्याबद्दल शंका उपस्थित केलेली आहे, कसं पाहताय? नाही, बघा, शंका त्यांचं एकान सगळ्यांना दुःख हे दादा हे सगळ्यांनाच ते मदत करे, सगळ्यांचेच नेते होते. म्हणजे आम्ही सगळे त्यांच्या हाताखालीच म्हणजे नेतृत्व निर्माण झालं, मोठं झालं. पण शेवटी आता चौकशा ज्या आहेत त्या चालू आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांना पण हे अतिशय मोठा धक्का त्यांना पण ह्या सगळ्या अपघातातनं जो दादांचा झाला त्या आणि त्यांचं पण लक्ष आहे. आणि म्हणजे मला तरी वैयक्तिक जे वाटते की पहिलं तर दादांनी कुणाचं वाईट केलेलं नाही. म्हणजे इलेक्शन वगैरे ह्या गोष्टी चालूच असतात, जय पराजय. पण वैयक्तिक वाईट करणं जे आपण म्हणतो असं तर दादांचा स्वभाव पण नव्हता, नेतृत्व पण नव्हतं. त्यामुळे दादांचं असं काही बरं वाईट व्हावं असं मला नाही वाटत कुणी मनोमन इच्छा केली असं. पण तरी ज्या त्यांच्या शंका आहेत त्या योग्य चौकशीच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा मला वाटतं काय म्हणते DGCA जे आहे त्या कारण शेवटी विमान अपघाताच्या चौकशा ह्या DGCA करतं. त्यांच्या माध्यमातून या चौकशा पूर्ण होण्याला जे असेल ते त्यांच्या शंकांचं निरसन होईल. लातूर विमानतळाच्या संदर्भात देखील आज बैठक होते. नाही, लातूर विमानतळाच्या बाबतीत आज आमची चर्चा झाली की आम्ही काय हे केलं की एकतर सगळ्यांचं मत पडलं की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडं हे सगळं हँडओव्हर करावं. म्हणजे टेक्निकली त्यांच्याकडं कामं होत राहतील. दुसरं आम्ही एक हे केलं की आपल्या DPDCला एक हेड नवीन तयार करण्यात यावं. एक 15 कोटी दरवर्षी याला राज्य सरकारनं द्यावेत. त्यामध्ये विमानतळाचं जे काही असेल ते काम आणि रेल्वे स्टेशन आपलं हे दोन्ही जी कामं त्याच्या 15 कोटीतनं टप्प्याटप्प्यानं म्हणजे एकदम काय फार मोठं कामं पण जे गरजेची कामं आहेत जी बाकीच्या मंजुरीमध्ये अडकून पडतात ती या 15 कोटीतनं होत राहावी अशी आम्ही मागणी उद्या CM साहेबांकडे करणार आहे. आणि नुसतंच आपल्यासाठी नाही, जिथं जिथं अशा धावपट्ट्या आहेत छोटी छोटी विमानतळ त्या सर्व DPDCंना CM साहेबांनी हे एक नवीन हेड करून द्यावं अशी आमची त्यांना मागणी उद्या राहणार आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.